गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 27वा. तर आता प्रियाने तिची पैंज हरली होती, कारण त्याच्या स्पर्शाने ती लगेच पागळली होती. जसं विस्तवापाशी लोणी नेलं की कसं पागळतं, अगदी तसंच झालं होतं तिचं. त्याने तिला तशीच स्वतःच्या मिठीत घेऊन पडला होता. तर ती म्हणाली, अहो ऐका ना. तो म्हणाला, हो बोल ना, काय. ती म्हणाली, अहो माझं पैंजण जर तुमच्याकडे नसतं, म्हणजे माझं पैंजण जर तुमच्याकडे आलं, पण ते कुठं पडलं होतं. तो म्हणला, शेतात सापडलं होतं मला सकाळी. पण पैंज लागली होती ना की तू रूम मध्ये येणार नाही, पण तुला ते शोधण्यासाठी यावंच लागलं आणि मग मी पैंज जिंकलो. ती म्हणाले, हो का. जर पैंजण नसतं तुमच्याकडे तर कसं आणलं असतं हो तुम्ही मला. तो म्हणला, तुला बघायचं आहे का. ती म्हणाले, हो सांगा. तो म्हणला, हे बघ असं करू. हसवत आणि फसवत असं म्हणून त्याने तिच्या पोळीसारख्या पोटावर त्याचे हात फिरवायला लागला. आणि तो स्पर्श तिला आता रपटप वाटत नव्हता, तर एकदम मोरपीस अंगावर फिरवावा आणि अंग शहरून यावं त्याने. त्यामुळे अंगात हास्याच्या लहरी उठाव्यात असं होत होतं, म्हणून ती एकदम गोडगोड हसली. आता तिच्या हसण्याने तो डाऊन व्हायचा, पण आता तसं काही झालंच नाही. आणि तो तिला तशीच स्वतःच्या अंगावर ओढून घेत तिला पुन्हा कुस्करून टाकू लागला. पण आता तिचं ते मंजूळ हसणं जसं त्याच्या शरीरात एक करंट देऊन जात होतं. आता कधी तो खाली तर कधी ती वर, असं त्यांचं चालू होतं. पण बाई, तिच्या एवढ्या मनसोक्त प्रतिसादाने त्याच्या तोंडात त्याच्या तोंडातून नुसतं पाणी गळत होतं. आणि तिच्यावर किती प्रेम करू आणि किती नको असं त्याला झालं होतं. तर आता लग्न झाले तेव्हापासून हा विरह होता. तर फक्त या 2 दिवसातच सगळा भरून काढला होता तिनं. पण आता काय म्हणतात ना, एक लिमिट असते ना प्रणय क्रीडेची पण. आता दोघं पण शांत झाले. तो म्हणला, प्रिया झोप आता, सकाळी मी लवकर जाणार आहे. आणि तिचा चेहरा पडला. ती म्हणली, अहो खरंच जाणार का. तो म्हणला, हो ग काय झाले. ती म्हणली, अहो तुम्ही नसेल ना तर माझं मन नाही लागणार आता. तो म्हणला, हो हो का. तुला तर कारला आवडत नाही ना, असं म्हणतेस. मग मी कशाला हवा आहे ग. आणि तिचे डोळे पाण्यात तरळले. ती म्हणाली, अहो आधीच खूप दुरावा दिला ना मी तुम्हाला, पण आता इतकं जवळ येऊन पुन्हा खूप दिवसांसाठी दूर जाता ना, मग मला नाही करमणार. पण ती ती म्हण ती अजूनही म्हणाली नाही की मला तुम्ही आवडता. आणि आता त्याला तेच ऐकायचं होतं. पण ती पडली त्याची फिरकी घेणारी. ती पुन्हा एकदा म्हणाली की मला तुम्ही खूप आवडता, असं म्हणालीच नाही तर याने लगेच स्वतःची बदली करून घेतली असती. ती जर म्हणाली असती तुम्ही मला आवडता तर. पण ती म्हणालीच नाही. तो म्हणला, अगं फोन करेन हा रोज तुला, झोप आता, सकाळी लवकर उठायचं आहे ना. तर ती झोपली. ती तशीच पाणवलेले डोळे त्याच्या छातीवर चिटकवून झोपली. सकाळी सकाळी दोघे पण लवकरच उठले होते. का तर तो जाणार होता म्हणून खूप सारी तयारी करायची होती त्याला. आणि ती उठली होती. तो उठला होता तिच्यासाठी, कारण तिला खूप सारं काम करावं लागणार होतं म्हणून, आणि तिला मदत व्हावी म्हणून. घराच्या बाहेरचं काम तो सगळं आवरून जाणार होता. आबासाहेब नव्हते तर. दोघे पण एकमेकांची खूप काळजी घेणारे होते. पण आता त्याला तर खूप सगळं एकदम बघायची सवय होती. पण प्रियाचं तसं नव्हतं, नवीन होतं सगळं. त्यात नवरा इतका रोमॅन्टिक त्रास देणारा होता. आणि हे सगळं तिला अजून अंगवळणी पडलंच नव्हतं, म्हणून त्याच्या प्रणयाच्या माऱ्याने तिचं सगळं अंग ठणकत होतं. पण तरीही तो तिला हवाच होता. असंच असतं ना नवीन लग्न झालं की, मग हो ना. कारण एकदा की आवडत्या पुरुषाच्या हातात सगळं गेलं की बाईचं जगणंच मुश्किल होतं. तसंच प्रियाचं पण झालं होतं. आता तो जाणार म्हणून अतुल जानी पण आले होते. बाकी कुणी नव्हतं आलं. त्यांनी त्या दोघांना काही टिप्स दिल्या. तो म्हणला, बरं चला निघू आता. तो प्रियाला म्हणाला, ओ राणी सरकार, रुमाल नाही दिलात तुम्ही, चला द्या. आता ती म्हणाली, हो देते. तर ती रूम मध्ये गेली, कपाटातून रुमाल काढला. तर शिवम तिच्या मागेच उभा होता. पण आता कंठ दाटून आला हे त्याला माहिती होतं ना. तो तिला तशीच कपाटात दाबत म्हणला, अरे देवा, हे काय रडताय का. अहो मी येईल ना पुढच्या वेळी. आणि तिनं आता सरळ त्याला घट्ट मिठी मारली. तो म्हणला, अरे बाळा, रडू नकोस ना, रडू नकोस बरं. मग मला अजिबात जाऊ वाटणार नाही. आणि जरासे डोळे पुसत म्हणले, ठीक आहे नाही रडत हो. तो म्हणला, नाही असं नाही, जरा हसा. आणि मला तुमच्या डोळ्यात पाणी अजिबात आवडत नाही, माहिती आहे ना.
असं म्हणून त्यानेच तिचे डोळे पुसले. तो म्हणला, बरं आता मी निघतो आहे, पण जाण्याआधी मला एक रोमॅन्टिक मूड मध्ये हवा आहे. आणि ती आता लाजून म्हणली, अहो आम्ही नाही जा. तो म्हणला, ठीक आहे, तुम्ही नाही तर आम्ही. असं म्हणून त्याने तिला अगदी सहजपणे उचललं आणि दोघे पण आता बेडवर पडले. त्याने त्याने त्याचं मन भरेपर्यंत तिच्या ओठांवर ओठ अलगद टेकवले आणि म्हणला, बरं चल निघतो आता. ती वाड्याच्या गेटवर त्याला सोडवायला आली. तो गाडीत बसण्याच्या आधी तिला तशीच एकदा घट्ट मिठीत घेतली आणि गाडीत बसला. आता ती घरात गेली लाजून. तो पण तिला गाडीच्या खिडकीतून डोकावून पाहतच निघाला. त्यानंतर काही वेळाने आई साहेब आणि आबासाहेब पण आले होते घरी आणि प्रियाने त्यांना नमस्कार केला. ते येण्याआधीच जान्हवी आणि अतुल ते पण घरी गेले होते. पण प्रियाचा चेहरा खूपच उदास होता. तशा आईसाहेब म्हणाले, काय हो सुनबाई, तुम्ही खूपच नाराज दिसता, काय झाले, राजे काही बोलले का? तशी ती म्हणाली, नाही. त्या म्हणाल्या, मग तुम्हाला ते खवळलेत का? ती म्हणाली, नाही. मग तुमची काही चूक झाली का? ती म्हणाली, नाही. तो म्हणे मग तसे आबासाहेब म्हणाले, काय हो पाटीलबाई, तुमच्या सुनबाईंना करमत नाही वाटतं आज आपल्यापाशी? तशी ती म्हणाली, नाही हो आबासाहेब, आईसाहेब मला तर खूप करमतं तुमच्यापाशी. का, काय झालं? तसे ते म्हणाले, मग तुम्ही इतका उदास चेहरा का केला? चला आपण सगळे शेतात जाऊन फिरून पण येऊ, पेरूचे फोम पण बसून येऊ, तुमच्या सुनबाईला पेरू आवडतात ना, ते पण घेऊन येऊ. तशा आईसाहेब म्हणल्या, नको, अहो कोणीतरी खूपच नाराज चेहरा करून बसला आहे, त्यांना नको न्यायला आपल्यासोबत. तशी ती म्हणे, नाही आईसाहेब मला पण यायचं आहे, मला नाही काय झालं. असं म्हणताच ती म्हणाली, बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी एकदम कडक आल्याचा चहा बनवून आणते. तशा त्या म्हणल्या, पण तुम्ही एकदम हसरा चेहरा करा आणि तुमचा उदास चेहरा चांगला वाटत नाही. तसे आबासाहेब म्हणाले, नाही हो पाटलीनबाई, तुमच्या राजांची आठवण येत असेल ना. तशी प्रिया गालतच हसली आणि म्हणाली, मला नाही येत कोणाची आठवण, चला मी चहा आणते. तसं सगळे हसले. पण आता गंगू मावशी नव्हती आली अजून गावावरून. तसे आबासाहेब म्हणले, आपण नसताना घर एकदम व्यवस्थित सांभाळलं आहे बरं का प्रियाने. तशा आईसाहेब म्हणल्या, मग सुनबाई कुणाच्या आहेत हो? तसे आबासाहेब म्हणाले, माझी तर मुलगी आहे मोठी, आणि तुमची? तशा त्या म्हणाल्या, माझ्या तर मुलीपेक्षाही जास्त आहेत, त्यांच्याही वरच्या, किती काळजी घेतात आपली. आणि हो, त्या शहरातल्या वातावरणात वाढल्या आहेत, तरी त्यांनी किती लवकर सगळं शिकून घेतलं ना. गावाकडच्या सगळ्या गोष्टी, मोठ्यांचा आदर, सगळ्यांचा सन्मान आणि आपली खरी संस्कृती, हो की नाही? तसे आबासाहेब म्हणाले, फक्त एक कमतरता आहे हो. तशा आईसाहेब म्हणाल्या, काय हो? ते म्हणले की शिवमराजे आता सारखे बाहेर राहून काम करण्यापेक्षा इथे अहिल्यानगर मध्येच त्यांनी बदली करून घ्यावी. पण त्यांना कामाची काहीच गरज नाही हो. पण हाऊस हाऊस खूप मोठी आहे ना, शेतकरी बांधवांना काहीतरी नवीन तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे म्हणून. तेवढ्यात प्रिया चहा घेऊन आली. आता ती म्हणाली, सगळं झालं आहे, शेतातून आल्यावर जेवण करू. तसे आबासाहेब म्हणाले, अहो सुनबाई, डब्यात भरून घ्या सगळं, आपण शेतातच जेवण करूयात. ती म्हणाली, अय्य खरंच? आई साहेब म्हणाले, हो चला मग, मी पण येते ना मग. आता त्यांनी आवरून शेतात गेले, पण मग काही पिकलेले पेरू तोडले. पण तिच्याकडून येताना फोनच घरी विसरून राहिला होता. तिला तर पेरू खूप आवडायचे. जेवणाच्या टायमिंगला तिने सगळे पेरूच खाल्ले. तसे ते सगळे सावलीत बसले होते आणि आईसाहेब म्हणल्या, अरे बापरे प्रिया, तुझ्या चेहऱ्याला तुमचा चेहरा खूपच लाल झाला आहे. तशी ती म्हणाली, हो का, कशाने झाला? तसे हाताखाली कामाला असणाऱ्या बायका म्हणल्या, अहो आईसाहेब, तुमच्या सुनबाई शहरातल्या आहेत, हे त्यांना असं दिवसभर ऊन वारा पाऊस कशाचीच माहिती नाही हो. किती नाजूक आहेत बघा. काल पण आल्या होत्या तेव्हा काय नाही झालं, लगेच गेल्या घरी म्हणून. पण आज दिवसभर उन्हात आहेत त्या, म्हणून तसे झाले असेल कदाचित. अशा आईसाहेब म्हणले, बरं पण आता सुनबाई, तुम्ही ना खूपच गरज असेल तरच शेतात यायचा, आणि ते पण ऊन लागणार नाही अशी काळजी घ्यायची. अशा त्या आबासाहेबांना आवाज देऊन म्हणाल्या, अहो चला घरी जाऊ आपण, बाकीचे सगळे उद्या, तसे पण मजूर आहेत ते करतील. ते म्हणले, अहो अजून एका तासाने सगळं पूर्ण होईल ना. शाळेसाहेब म्हणले, अहो आधी इकडे बघा काय झाले ते. तसं त्यांनी प्रियाला पाहताच म्हणलं, अरे बापरे,
हे सगळं कदाचित उन्हाने झालंय. चला लवकर घरी चला, आधी त्यांना डॉक्टरकडे नेऊ, मग घरी जाऊ. तसे ते घरी आले, डॉक्टरकडे पण गेले. ते घरी आल्यानंतर आईसाहेब म्हणाल्या, तुम्ही आराम करा आणि हो, ते औषध लावताल की मी लावू? मी लावून देऊ? ती म्हणाली, नाही मी लावते ना. आणि ती आता रूम मध्ये आली तर तिच्या लक्षात राहिलं नव्हतं शेतात फोन न्यायचा. जाण्याच्या आधी फोन घरीच राहिला होता. आणि तिने तो फोन हातात घेतला तर त्यावर जवळपास 40 मिस कॉल आणि 100 मेसेजेस होते. तशी ती स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेत म्हणली, अरे बापरे, 6 वाजले, हे खूपच जास्त चिडले असतील, किती कॉल्स केलेत मला, मी एक पण फोन उचलला नाही. तसं तिने फोन केला शिवमला, पण तो जरा कामात होता म्हणून त्याने पहिल्यांदा फोन उचलला नाही. तिने परत फोन केला, मग त्याने तो लगेच उचलला. तशी प्रिया म्हणाली, अहो किती वेळचा फोन वाजत होता, उचलला का नाही? तसा तो म्हणला, हो का, खरंच फोन उचलतात पण का, मला तर माहितीच नव्हतं. तशी ती म्हणली, हो अहो, असे एका हाताने उचलतात आणि बटन दाबून समोरच्या व्यक्तीशी बोलतात, असं म्हणून ती हसली. तसा तो म्हणाला, हो का, अगं पण फोन खूप जड होता ना तुझा, मग हे तुला माहित नाही का? ती म्हणाली, मी काय केले हो? तो म्हणाला, हो का, तू काय केले माहिती नाही का, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, हो ना. आता ती दाताखाली जीभ चावत म्हणाली, नाही मला नाही माहित काय केले मी म्हणून. तसा तो आता खूपच चिडून म्हणला, तुझ्या तर आता ना. तशी ती म्हणली, काय माझ्या तर काय? तो म्हणला, काय नाही, तुझ्या तर आता आता गालावर एक पप्पी घ्यावी आणि खूप खूप चावा घ्यावा असं वाटते मला. तशी ती म्हणली, हो का, त्यासाठी समोर असावं लागतं माणसाने. तुम्ही समोर आहात का, नाही ना, मग पोकळ धमकी देऊ नका. तसा तो म्हणला, देणार, मी धमकी देणार, काय करणार तू सांग. ती म्हणाली, मग मी पण समोर येणारच नाही, बसा मग शोधत मला. तो म्हणला, अगं माझ्या एका इशाऱ्यावर तुला तिथून काय पण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून माझ्या समोर उभे करतील, अशी आहे माझी पलटण, कळलं का? ती म्हणाली, हो का, बरं बरं. तो म्हणला, ऐक ना, एक व्हिडिओ कॉल करतो, उचल की. ती म्हणाली, आता का, तुमची पलटण आहे ना, त्यांना करा, त्यांना बघायला, मला का बघायचं आहे, जा तुमच्या पलटणलाच करा व्हिडिओ कॉल. तो म्हणला, खूपच प्रेमाने म्हणाला होता ना, प्लीज एकदाच करतो, उचल ना राणी प्लीज. ती म्हणली, नाही अजिबात नाही जमणार. आता त्याला कोण सांगेल की हिचा चेहरा सगळा उन्हात फिरून फिरून लाल झाला आहे म्हणून. आणि परत तो ओरडेल, तिच्यावर चिडेल, म्हणून ती त्याला नकार देत होती. तेवढ्यात आईसाहेब दारातून तिला आवाज देऊन म्हणल्या, प्रिया चल पटकन, हा दूध हळदीचा काढा पिऊन घे, म्हणजे लगेच बरे वाटेल. आणि हे ऐकले शिवमने. तसा तो काही म्हणणार तेवढ्यात तिने फोन बंद केला. आणि ती आईसाहेब आत आल्यावर म्हणाली, काय म्हणाल आईसाहेब, दूध आणि हळद? तसं तिने दुधाचं नाव ऐकून असं केलं, नको मला ते, दूध आहे ना त्यात. तशा त्या म्हणाल्या, असं नाही करायचं, पटकन चेहरा नीट होईल त्याने. असं म्हणून त्यांनी लगेच तिच्या तोंडाला पेला लावला आणि तिला तो नाईलाजाने प्यावा लागला. आणि आईसाहेब म्हणाल्या, मी जेवण पाठवते. ती म्हणाली, नको मला नाही जेवायचं, शेतात खूप सारे पेरू खाल्लेत ना. तशा त्या म्हणाल्या, बरं मग झोपा आता, गेले 4-5 दिवस झाले खूपच काम पडलं होतं आणि आराम करायला भेटलेला नाही, आराम करा. आता तिने दरवाजा बंद केला आणि हातपाय धुवून साडी बदलण्यासाठी घेतली, कारण शेतातील चिखलाने ती खराब झाली होती. आणि तिने तसाच फोन बेडवर असणाऱ्या उशीवर फेकला. पण नेमकं तिच्या हाताने शिवमला व्हिडिओ कॉल गेला आणि तिनेच फोन केला होता म्हणून त्याने पण लगेच उचलला. ती खूप थकलेली दिसत होती त्याला तिकडून. तिने आता साडी काढून फेकली तशी ती त्याची गोऱ्या पान असणाऱ्या संगमनेरी देहावर त्याला तिकडूनच दर्शन झालं होतं तिचं. तसा तो एक एक आवंडा घेऊन गप्प आवाज न करता सगळं पाहत होता. पण तिने तेवढ्यात लाईट बंद केली आणि साडी न घालता छान असा गुलाबी रंगाचा चुडीदार घातला. पण
त्याचा मागचा आणि पुढचा गळा खूप डीप होता. आता तिने लाईट लावला. तसा तो तिकडून म्हणाला, हॅलो प्रिया, अगं काय करते? कारण ती त्याला दिसतच नव्हती समोर. पण तिला फोनचा आवाज आला. तशी ती बिना ओढणीची होती. तिने फोन हातात घेतला आणि पटकन समोर आडवा हात लावून म्हणाली, काय? मी म्हटलं होतं ना की व्हिडिओ कॉल करू नका. तसा तो म्हणला, अगं तूच केला, मग तुझं मन कसं मोडू ना? पण आता केलाच आहेस तर तो हात काढ बाजूला. ती म्हणाली, अहो चुकून लागला असेल, पण मी हात नाही काढणार. आता ती फक्त त्याला तिचे केस सावरत आहे हेच दाखवत होती. तो म्हणला, ओ राणी सरकार, एकदा दाखवा ना तुमचा चेहरा. आणि अजून बरंच काय काय आहे ते हात लावून झाकून ठेवले ना, ते पण काढा ना हात पटकन. ती म्हणाली, म्हणजे नाही म्हणजे नाही, कळतंय का? तो म्हणला, मग एक द्या तरी. ती म्हणाली, नाही ते पण नाही मिळणार. तो म्हणला, बरं मग अगं कुठली साडी घातली ते तरी दाखव. ती म्हणाली, नाही साडी नाही घातली. असा तो फाजीलपणा करत म्हणला, अरे देवा, म्हणजे माझ्या समोर चालत नाही होय? मी गेल्यावर चालतं का बिना कपड्यांचं? ती म्हणाली, तुम्ही ना किती फाजील बोलता हो. हे बघा, मी चुडीदार घातला आहे. असं म्हणून तिने पटकन फोन हातात घेऊन त्याला दाखवलं. आता स्वतःच्या अंगावर कॅमेरा फिरवला आणि फिरवून दाखवला. तसं तो फोन तिच्या तिच्या हाडतानी तिच्या छातीवर गेला. तसा तो म्हणाला, ए थांब थांब, काहीतरी आहे तिथे. ती म्हणाली, नाही काहीच नाही. तो म्हणला, अगं तुला नाही दिसत आहे पण मला दिसतंय ना, अजून जवळ बरं फोन. तसं तिने समोर असणारा दीप गळ्यावर फोन नेला. तो म्हणला, अजून थोडा जवळ. ती म्हणाली, ठीक आहे नेते. तो म्हणला, बस अजून थोडे जवळ. असं करत करत तो फोन पार त्याच्या छातीच्या दोन्ही छातीच्या मध्ये थोड्याशा वर असणाऱ्या उंचवट्यावर दिसणाऱ्या छातीवर टेकला. तसं त्याने तिच्या त्याच ठिकाणी 2-3 किस घेतले. तशी ती त्या आवाजाने शहारली आणि फोन पुन्हा हातात घेऊन म्हणली, शी निर्लज्ज कुठले, ठेवा, मला नाही बोलायचं तुमच्याशी. तो म्हणला, ए प्लीज फोन ठेवू नको, आताशी कुठं 10 वाजलेत, अजून सगळी रात्र जायची आहे, मला तर झोप नाही येणार. ती म्हणली, ठीक आहे, पण असे बहाणे नाही करणार ना तुम्ही? तो म्हणला, पण नाही करणार, पण तू मला काही लागलं तर नको बोलणार नाहीस काय? असा तो आता फोन घेतला आणि बेडवर आडवा पडला आणि ती पण इकडे बेडवरच आडवी पडली. तो म्हणला, कुठे फोन होता आज दिवसभर, आज का उचलला नाही? असं तिने सगळं सांगितलं आणि म्हणाली, म्हणून चेहरा लपवत होते. तो म्हणला, मग खूपच काळजी वाटते मला पण, दाखव बरं. असं म्हणून तिने तो फोन स्वतःच्या चेहऱ्याकडे वळवला आणि दाखवलं. तो म्हणाला, हो गो बाळा, खूप त्रास होतोय का? ती म्हणाली, नाही. तो म्हणला, बरं ऐक ना. ती म्हणली, बोला ना, मी ऐकतीच आहे आहो. तो म्हणला, तुझ्या त्या गुलाबी ओठांवर ठेव ना फोन, मला जरा त्यांना भेटायचं आहे, माझ्या ओठांना पण भेटायचं आहे. आणि हो, त्या शेजारी राहणाऱ्या त्या गोऱ्या पान गालावर पण, त्यांना पण जरा बघायचं आहे. आणि त्याच्या खाली आहे ना ती सुंदर आकर्षक सौंदर्यात भर पाडणाऱ्या गळ्यावर पण जरा भेटवा ना आम्हाला. या ओठांना तर खूप भेटावंसं वाटते त्यांना. ठेवताय ना? त्यांच्याशी पण जरा बोलायचं आहे. ती म्हणली, अहो किती बहाणे कराल हो. तसा त्याने लहान मुलांसारखा ओठाचा चंबू करून दाखवत म्हणाला, मला हवी आहेस ना तू, मग म्हणून दे ना. आणि त्याचं ते लहान स्वरूप पाहून तिला खूप हसायला आलं. तो परत म्हणला, दे ना. ती म्हणाली, बरं खूप नाटकं नका करू हा. असं म्हणून तिने तिच्या गुलाबी ओठांवर तो फोन टेकवला आणि त्याने पण तो फोन तिकडून त्याच्या गुलाबी ओठांवर टेकवला आणि खूप सारे ओठ खूप वेळ टेकवले. तसा तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने तो फोन पुढे हातात धरला. तसा तो म्हणाला, आता गालावर. तिने तिथे पण ठेवला, मग गळ्यावर, मग हनवटीवर, सगळीकडं. ती डोळे बंद करून फोन फिरवत होती आणि तो फक्त तिकडूनच चुंबनांचा वर्षाव करत होता. आता तिने न राहून फोन हातात घेतला आणि म्हणाली, मला झोप येते, ठेवू का फोन? तसा तो हसला आणि म्हणाला, हेच तू फक्त माझ्या डोळ्यात पाहून बोल.
आणि तिने डोळे उघडले तर तिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त त्याच्या प्रेमाची नशा होती. झोप तर अजिबात दिसत नव्हती कुठंच. तो म्हणाला, बरं तू झोप, पण त्याआधी फक्त एकदा तुझ्या त्या कमरेवरच्या तिळावर फोन ठेव. तसं आता तिनं बहाणे न करता लगेच फोन ठेवला. तो तिथे पण खूप वेळ त्याचे ओठ टेकवायला लागला होता आणि तिने स्वतःच्या ओठांवर फोन ठेवला आणि तिनं पण इकडून त्याच्या ओठांवर खूप सारे पटपट 2-3 वेळा ओठ टेकवले आणि फोन बंद करून स्वतःच्या भोवती स्वतःच्याच हाताने मिठी मारून झोपली. पण तो मात्र तिच्यावर खूप प्रेम आहे असं म्हणून मनातच विचार करत म्हणाला, खूपच गरज होती ना माझी आज, असं म्हणून त्याने पण फोन बंद केला. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. धन्यवाद.